1000 किलोमीटरची आपली ट्रिप होणार आहे आणि ती सुद्धा भारी जर्नी. हे बघा काय परत एकदा काय पाप केलेली मी. मला उठवलंय बघा रवी दादानी. थँक्यू सो मच म्हटलं उठवल्याबद्दल. आणि गुड मॉर्निंग फॅमिली. एसीचे ब्लोअर बघा, एक त्या साईडला 2 3 तो त्या साईडला बंदच करून ठेवलेला आहे. कशी वाटी गाडी चालवला? गाडी बाकी एक नंबर मस्त मस्त ना गाडी. नमः पार्वती पते हर हर महादेव की जय. गणपती बाप्पा मोरया. स्वामी समर्थ महाराज की जय. बघा ना, आता जस्ट आता बत्ती केली आणि आता बाहेर पडलोय ते म्हणजे बघा हा सिद्धिविनायकचं मंदिर आणि आमचा हा प्रभादेवी एरिया. भावांनो ट्रिप स्टार्ट करतोय आता. रात्री वाजत आता बरोबर 12 आणि आज तारीख आहे बरोबर 26 तारीख. 26 तारखेच्या दिवशी मध्ये रात्री बरोबर सुरुवातीच्या दिवसाला आपण बाहेर पडलोय. आपल्याला जायचं राजस्थानला भावांनो. ज्या ठिकाणी जायचंय तो ठावा आता नाव माझ्या लक्षात नाही, पण भावांनो लय भयानक ट्रिप होणार आहे. तर त्याच्यामुळे व्हिडिओ ना भावांनो शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओला लय मजा येणार भावांनो. तर आपली बरोबर 1000 किलोमीटरची आपली ट्रिप होणार आहे आणि ती सुद्धा भारी जर्नी. आणि आपण राजस्थानमध्ये पहिल्यांदा चाललोय, ते सुद्धा मटेरियल घेऊन. आपण त्या मार्गे गेलेलो पण त्या ठिकाणी नाही, पण आपण चाललोय जोधपूरच्या जवळपास. जोधपूर तुम्हाला माहितीच आहे राजस्थानमध्ये भावांनो. बरोबर 1000 किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा भावांनो. चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया. डायरेक्टली दादर पासून बरोबर किलोमीटर लावलाय. चला बघा किती होतं ते. सुरुवात करूया. हा 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 मस्त रान मोकळा भेटलेला भावांनो. आता मस्त गाडी जरा खेचायची, कारण का आपल्याला रात्रभर प्रवास करायचा आहे, कुठे थांबायचं नाही. जेवढा आपल्याला मोकळा भेटला, कारण ह्याच मोकळ्याचे आपण टाइम बघून आपण निघालेलो बरोबर 12 वाजता. आणि मस्तपैकी हा प्रवास हा आनंद घेत आपल्याला हा प्रवास करायचा आहे. तुम्हाला सुद्धा मला आनंद द्यायचा आहे. चांगल्या राज्यामध्ये आपण चाललोय, ज्या ठिकाणी आपण पहिल्यांदा चाललोय माल घेऊन. हो 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 हे बघा शेवटी भेटला थोडासा ट्रॅफिक. मला तर वाटलं नव्हतं की या टायमाला मला ट्रॅफिक भेटेल. 1000 रुपयाचा टोलचा रिचार्ज मारून आपण बरोबर आता दहिसरच्या टोलवरती पोहोचलोय. हे बघा बस ट्रक. ऍक्च्युली 75 रुपयाचा असं पण टोल आपला. राईट टाकू काय नको ना? चला लेफ्ट टाकूया. या लाईनने जाऊया चला. टोल क्रॉस करून आता पहिला डिझेल पंपावरती. हा बघा इंडियनचा पंप आहे. भावानो आपण आता बरोबर डिझेल टाकून आता बाहेर पडलोय. म्हणजे आता आपण विरार फाटा वगैरे सगळं सोडलेलं आहे. भावानो आपण मुंबईमध्ये आपण आपल्या परेलला काम केलं भावानो. आपले लास्ट व्हिडिओ केलेला आपण ब्लॉग, त्याच्यामध्ये मला सांगितलं की आपले गाडीचे पाटे तुटले आहेत. और 4 पाटे तुटलेले, 4 पाटे. हे सुद्धा एकाच राईट साईडचे 2 पाटे आणि पुढच्या 2 कमानीचे 2 पाटे, म्हणजे टोटल 4 पाटे आपले तुटले. हे बघा आपण आपला काम केला बरोबर चाच्याकडे. आणि भावानो टोटल किती माहिती खर्च आला या संपूर्ण लेबरचा चार्ज झाल्याबरोबर 3500 रुपये. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी स्वतःकडचे 2 पाटे त्यांनी ऍड केलेले आणि 2000 रुपये त्याचा म्हणजे मजुरी होती. आणि आपला 2500 रुपये बरोबर 2500 ते 3000 रुपये आपला मटेरियलचा खर्च झाला ह्या कामामध्ये. आणि त्याच्यानंतर जी आता गाडी चालते ना भावानो, खतरनाक मस्त गाडी चालते मस्त. चला एंट्रीसाठी बघा थांबलेलो इथे. एंट्री दिली त्याला दिली 50 रुपये आपण, कारण आतमध्ये भरपूर आहे बघा, त्या साईडला भरपूर ट्रॅफिक आहे. तर त्याच्यामुळे विचार केला की हो इथनं बाहेरनंच काहीतरी 50 रुपये देऊया आणि निघूया. भाऊ नव्हतं बरोबर आपण वलसाड क्रॉस केलाय. आणि ही बघा ही जी समोर गाडी दिसते MH12 3094
ये भाऊ आपली गाडी म्हणजे आपल्या रविदादांची गाडी आहे. आता पाठीमागे त्यांनी आपला जॉईंट झाले आपल्यावर. चला हा बघा आता हा आहे आपला नवसारी आणि नवसारीपासून हा नॅशनल हायवे म्हणजेच सुपर फास्ट एक्सप्रेस हायवे इथनं चालू होतोय. डायरेक्टली हा वडोदराला डायरेक्टली उतरणार आहे. नवीन झालेला आहे एक्सप्रेस हायवे आहे. बघूया चला पुढे जाऊ. मस्त जरा आता थांबूया जरा. आता वाजले 5:30. ते बघा लिहिलं आहे त्या हाटा बघितला NHAI नॅशनल हायवे हा आहे. आणि हा पहिलाच टोल लागलेला आपल्याला. किती रुपये कटवेल का माहित नाही. चला तुम्हाला ह्याची अपडेट तुम्हाला देतो सगळं मी. वेलकम टू गुजरात आऊचे. चला बाय बाय करूया या टोलला. मित्रांनो वाजले बघा किती 6:30 वाजलेत. आता उजडायला लागलेलं असं पण. आणि आम्ही आता झोपायला लागलोय. झोप येते थोडीशी. जरा 2 तास झोपूया आणि मग 2 तासांनी उठून लगेच पटकन निघूया. रविदादा सोबत इथेच आहेत झोपलेत पाठीमागे. गुड मॉर्निंग बाय बाय. मित्रांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वाजलेत बघा किती बरोबर 9:20 झालेत. आणि मला उठवलंय बघा रविदादानी. रविदादा चला पुढे जा पुढे जा नाश्ता करूया. हा ते हातून उचललंय. चला आता ना निघूया. चहा वगैरे पिया पुढे जाऊ मस्त आहे की. हे बघा उठले. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच म्हटलं उठवल्याबद्दल. आणि गुड मॉर्निंग फॅमिली. झोपले ना वाटतं. अजिबात नाही एनर्जी आपल्याला एनर्जी. काय राव तुमचं बरं चालतं यार. तुम्ही 2-3 दिवस. चला पुढे जाऊया मस्त. चला नाश्ता वगैरे करा. चला चला चला. बाकी जर्नी एन्जॉय. येस चला चला पुढे जाऊया आता. कारण झोपत तशीच लागली मला. कंट्रोल नाही लागली भाऊ. कंट्रोल झालीच ना अजिबात. चादर काढली आणि जी अंगावरती घेतली डायरेक्ट झोपलो. बरोबर 6:20 झोपलेलो. ते आत्ता उठलो 9:20. काय झोप लागली बघा विचार करा. हे बघा मित्रांनो म्हणजे आपण सुरत वगैरे सगळ्या पाठी वाढलो. किम 14, भरूच 47 आणि दिल्ली 1000. ते सुद्धा समृद्धी महामार्गासारखं दिलंय बघा ना. एक्झिट बघा ना त्या साईडला दिलं लेफ्टला. हा बघा हा तो सर्कल चालला असा खाली उतरून. तो आहे अंकलेश्वरचा एक्झिट. खतरनाक यार. हो ना पोटातला पाणी सुद्धा विचार करा हलत नाही. एवढा भारी एक्सप्रेस हायवे हा. आपण नवसारीपासून पण चढलो या एक्सप्रेस हायवेला. कधी सुरत गेला कधी भरूच गेला हे सुद्धा कळालं नाही. म्हणजे एवढा टॉप क्लास बांधलाय ना. पहिला भरूचपासून हा आपण हायवेपासून आपण या आलेलो भरूचपर्यंत. नंतर तो भरूचपासून ते परत आता नवसारीपर्यंत हा हायवे कंप्लीट झालेला आहे. आपल्याला पैसे पण माहीत नाही किती कट होणार ते आपले. तरी तो मी प्रवास करतोय पण मी रिचार्ज करून ठेवलेला आहे बरोबर 1000 रुपयाचा. आता काय माहित आहे किती शिल्लक राहिलेत. पण ह्याचा जो मला असं वाटतं याचा पर किलोमीटर काहीतरी पैशामागे काहीतरी कन्वर्ट होतो. लक्षात ठेवा. आता किती किलोमीटरमध्ये किती कन्वर्ट होईल पैसे ते आपल्याला सुद्धा अंदाज नाही. पण हा हायवे एवढा टॉप क्लास झाला ना पोटाला पाणी सुद्धा हलत नाही. एवढा भारी म्हणजे भारी प्रश्नच आहे. 4 लेन आहे. 4 लेनमध्ये फक्त 5 कॅमेरे लावले. विचार करा म्हणजे 1 2 3 4 5. त्याच्यामध्ये 5 कॅमेरे म्हणजे कोण वाचू शकत नाही. लक्षात ठेवा. लेफ्ट साईडची सगळ्यात लेन लेफ्ट साईडची ही पार्किंग लेन म्हणजे एमर्जन्सी तुम्ही थांबू शकता. असं थांबायला अलाउड नाही आहे. एमर्जन्सी थांबू शकता. बाकी ओव्हरटेकिंग लेन 1 नंबरची आहे आणि कारची लेन 2 नंबरवरती आहे आणि 3 आणि 4 नंबरवरती ट्रकवाल्यांसाठी आहे. म्हणजे आमच्या आणि तुमच्यासाठी. लक्षात ठेवा. तुम्ही पण फास्ट जाऊ शकता असं काय नाही. ओव्हरटेक करायचं असेल तर मग 1 नंबरवरती जावं लागेल. पण हा उतरणार आहे डायरेक्टली वडोदरामध्ये. याची एक्झिट आहे. वडोदराच्या पुढे सुद्धा हा याचं काम चालू आहे. तो डायरेक्टली असलालीतनं डायरेक्टली हा बायपास निघणार आहे त्याचा. खूप छान आहे असा 1 नंबर केलेला टॉप क्लास. तुम्हाला जो पहिला तुम्ही जुन्या रोडने प्रवास करत होतात नॅशनल हायवे 40-80 तिथून तुम्हाला फक्त ट्रॅफिक लागायचा. रस्ते खड्डे वगैरे हे ते
पोलिसांचा झंझट, पण या रोडवरनं तुम्हाला अजिबात काय त्रास नाही, लक्षात ठेवा. फुल्ली फ्रेश मस्तपैकी तुम्ही प्रवास करू शकता. चला मंडळींनो, हे बघा एक्झिट मारूया आपण. आता हा हायवे सोडलाय. पहिला आपण आता काय करूया, मस्तपैकी नाश्तावर करून घेऊया आणि गाठभेट करून घ्या चला रविदादांची. कारण त्यांनीच मला सकाळी उठवला. मला बोलले दादा आता उठा, किती वाजले किती 6:30ला झोपलेलो मस्त आहे की 9:30 वाजता त्यांनी मला उठवला. 9:30 वाजता मला उठवला. मला बोलले आता दादा उठा, जायचा प्रवास करायचा आहे. हे बघा केतेश्वर पंजाबी राजस्थानी धाबा. चला म्हणजे असं इथे पण भरपूर असं हे धाबे वगैरे झालेले बघा. लेफ्ट साईडला धाबा आहे, इथे सुद्धा धाबा आहे. चला इथे गाडी लावूया पार्किंगला. आहे दादांच्या इथे जायला गाडी. हे बघा गाडी लावली आणि आपण इथे लावूया. चला पाहून बघा गाडी इथे पार्किंग केली आहे मस्त. इथं पाठीमागे जरा वॉशरूममध्ये जाऊन आलो. वॉशरूम तर खूप छान होते, टाकाटाक एकदम भाई, कंटिन्यू साफसुथरं होती. आणि हे बघा आपले रवी दादा एकदम फ्रेश. कुठे चालले आहेत? आम्ही चाललो राजस्थान. राजस्थान ना, आम्ही पण राजस्थान चाललो. तुम्ही? उदयपूर ना. आपल्याला पचोदरा काहीतरी एक हे आहे, काय माहीत नाही, मीच विसरतो कुठे जायचं ते. बघा आता आपण आलो आहे नाश्ता करायला. बघू इथे कसं काय ते सिटिंग टेबल बघा. हे बघा असं दिलं आहे इथे छोले भटोरे, छोलेपुरी, इडली, पोहा, चल पट पटापट, लक्ष्मी घर के अंदर. चला एक पहिला कूपन लेना पडता है, उधर लेके देना. चला नाश्ता करूया इथे. हे बघा आलू पराठा आलेला आहे. हां किती ऑइल आहे ना, तेल आहे ऑइल बघा किती आहे. टेस्टी असेल, मला असं वाटतं टेस्टी असेल ना. असणार आहे फक्त गरम आहे. हो गरम आहे ॲक्च्युली. चला आपण ट्राय करूया. कारण सकाळ आता वाजले तर बरोबर किती वाजले रे, हां बरोबर 11 वाजलेत, म्हणजे 10 मिनटं बाकी आहेत. भरपूर लेट झाला होता. हो ना. चला आपण मग खायला घेऊया. हां दही पराठा म्हणजे आलू पराठा. पहिला घाल देवाचा. वरती स्वच्छ धाबा 80 रुपये वरती ॲक्च्युली. एक नंबर गेला आहे भारी. चला नाश्ता वगैरे झालेला आहे आणि या ठिकाणी बघा डोमेट्रीसुद्धा आहे, म्हणजे आपण तिकडे थांबायसाठी वगैरे आराम करू शकतो. एवढे मोठे पार्किंगचा झोन आहे भावना हा एवढा मोठा. आणि आता आपण गाडी करणार आहे चेंज. आपण एकदा टेस्ट करूया की आपली म्हणजे रविदादाच्या गाडीमध्ये AC कशी कूलिंग होते. रविदादा आपली गाडी चालवणार आहे. मी पहिल्यांदा 1.3 गाडी AC. वाव चला फर्स्ट टाईम बघूया कशी जर्नी होते ते. जर पसंत आली AC, मी तुम्हाला सगळं सांगतो की कसं काय ते. पहिला आपण गाडी वगैरे चालू करूया, सेटअप लावूया, निघा चला. ती रविदादांची हाईट आहे ना, त्याच्यामुळे सीट लय पाठी जात होती, म्हणून मला पहिले ॲडजस्टमेंट करूया सीटची. आणि चला भाऊ पहिल्यांदा पहिले AC भाऊ, AC फर्स्ट वर टाकले. बघूया कशी कूलिंग घ्यायची. कॅमेरा सुद्धा आहे रविदादांच्या गाडीत, म्हणजे रिव्हर्सला काहीच अडचण नाही. AC कूलिंग क्या मत आहे भाई. हे बघा रविदादांची गाडी चालवतोय आपण आणि ती बघा आपली गाडी. आपली गाडी थोडीशी मोठी आहे, तर त्याच्यामुळे मला त्याची सवय झाली ते आपल्या त्या गाडीची. आणि रविदादांची कशी 8 फुटी 8-8.5 फुटीची गाडी आहे. मस्त वाटेल जरा थंड चिल खरंच बरं वाटते यार. कसं आहे कंपनी फिटेड, ती कंपनी फिटेड मस्त एकदम चिल्ड होते गाडी. मी जास्त पळवत नाही गाडी, कारण मला 60च. रविदादा सुद्धा भरपूर पळवतात गाडी 70-75, पण आपली तेवढी नाही भाऊ. 60च. गाडीला असं ताण द्यायचा नाही आणि आरामात चालवायची गाडी. जरी 28
26 ह्या टेम्परेचरवरती आणि 30 या टेम्परेचरवरती आपण गाडी आरामात चिल्डमध्ये गाडी चालवू शकतो. आपल्या गाडीमध्ये जी थकाला होते, म्हणजे गाडी चालवासाठी थकाला होत नाही, पण जी गरमीमुळे जो त्रास होतो त्याच्यामुळे थकाल्यासारखं वाटते. पण अशी जर गाडी असेल AC वाली आणि मग भाऊ आपण ऐकणारच नाही कोणाला 100%. हे भारी गाडी आहे. हे बघा स्वामी गणपती बाप्पा मोरया. कशी वाटते नाद करती काय? नाद नाही करायचा. AC लावले भाऊन जरा काच वरती करूया. ऑन टॉप क्लास AC बोलले रे ते बोलले रे भाऊ. आणि कंपनी फिटेड, ती कंपनी फिटेड भाऊ. कंपनी फिटेडचं नाव नाही करायचं, नाव सुद्धा ठेवायचं नाही. आपण जे बाहेर वगैरे करतो AC ते चला मग आपल्या गाडीमध्ये तुम्हाला मी सांगतो कसं काय ते. आता रविदादाला त्यांची गाडी शिफ्ट करूया, देऊया आणि आपण आपली गाडी घेऊया. चला ते बघा. हां चला रविदादांची गाडी रविदादांना देऊया, आपण आपल्या गाडीत जाऊया. चला. हां हां कशी वाटते? खतरनाक AC आहे भाऊ, प्रश्नच नाही या गाडीचा. जेवढी छोटी गाडी तेवढी AC दमदार भाऊ. पिकअप आहे बाई, पिकअपचा नाद नाही करायचा. आता मी बरोबर एक्सप्रेस हायवेला आपण बरोबर नवसारीला आपण चढलेलो एक्सप्रेस हायवेला. आता पुढे आपल्याला बरोबर वडोदरावरून 42 किलोमीटर आहे आणि आपल्याला वडोदरावरनं बरोबर अजून इथं बरोबर अहमदाबाद आहे 158 किलोमीटर. आपल्याला अहमदाबादपर्यंत आपल्याला जायचंच आहे. काय आला हां नाही रिवर्सला ना, रिवर्सला ह्याचा प्रॉब्लेम आहे 1.7चा. अडकतो त्याला पुढे दाबायचा, फर्स्ट टाकायचा आणि दचका देऊन पटकन लगेच टाकायचा. हां नाही 1.7चा प्रॉब्लेम आहे. हां चार्जर आहे ना, चार्जर हां हा इथं अटकलो. अच्छा गिअर का निघत नाही गाडीचा, गिअर निघत नाही. कशी वाटली गाडी चालवायला? गाडी बाकी एक नंबर मस्त मस्त आहे ना गाडी? हा त्याची एक नंबर AC आहे. खतरनाक आहे, लय भारी. BS6 चा फायदा तो करून घ्यायचा. नाही AC कडे बोलले होते ना त्या दिवशी हां. काय माहिती ना, हां जर सक्सेस होत असेल ना तर बसून ऍक्च्युली डेव्हलपमेंट भेट आहे त्याला. हां नाही ते पुढचा मधला पण आहे. आपण पण सक्सेस मला असं डाऊट आहे जरा. भरपूर जण बोलतात की नको. मी ॲक्च्युली वरची बॅटरीवाली पण विचारली आहे, ती 42,000पर्यंत आहे. ते डायरेक्ट असं लावतात कारला, हां इकोला वगैरे हां लावतात ती नाही वरची बॅटरीवाली. मोठं? हां काय माहिती त्याच्या एवढाच असते फ्लॅपवाला असा पाच चॅप्टा, पण AC फुल कुलिंग असते बॅटरीवाली. करू पाहिजे. हां एक्सपेरिमेंट झाला पाहिजे. विजयभाऊंची गाडी एक नंबर आहे. हां एक नंबर भाऊ. त्याची पण AC कडक आहे, आपल्याला लय आवडली AC. पण अजून आपली काय म्हणजे गाडी घ्यायचा अजून काही विचार नाही आहे. चला क्रॉस येऊया. थँक्यू दादा बसल्याबद्दल, आभारी आहे. चला आपण सुद्धा बसूया. हां 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 पहिलं आपण ही विंडो ओपन करूया, कारण आपल्याला थोडी जमणार नाही. चला आता आपण आपल्या गाडीमध्ये, दादा त्यांच्या गाडीमध्ये बसलेत. ती बघा ती सुद्धा गाडी निघाली आणि आपली सुद्धा गाडी निघाली आता. पण बरं वाटलं तुम्हाला? चला मित्रांनो, एक्सप्रेस हायवे आपल्याला आता सोडायची वेळ आलेली आहे, कारण आता आपण बरोबर वडोदराला आहे. हा टोल क्रॉस केल्यानंतर आपल्याला बायपासने आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. आता आपला टोल किती जाईल का माहीत नाही. आता कमीत कमीत आपण 250 किलोमीटर तरी आपण आलेलो आहे. हा वडोदराचा बघा हा एक्झिट आहे, पुढे टोल दिसतो तुम्हाला, हा वडोदराचा एक्झिट आहे. आता इथूनच आपल्याला हे रवी दादा आपले इथूनच आता त्याचा रूट चेंज होईल. आता इथनं टोल किती किती पैसे घेतले बघा. त्यांची सुद्धा एकाच लाईनमध्ये आणि आपली सुद्धा एकाच लाईनमध्ये गाडी, समजेल आपल्याला किती घेतील ते. कारण आपल्यामध्ये आता कमी कमी 600 रुपये बॅलन्स आहे. टोल बघा केवढा मोठा. हो गया
चला भाऊ आपली VIP एंट्री. टोल बघा टोल. VIP म्हणजे VIP एंट्री. काही अर्ली मॉर्निंग आपण एंट्री केली, त्याच्यानंतर परत 3 तास आराम करून नंतर परत निघालो. तर वाटलं तर बरोबर 1 वाजलाय, म्हणजे आपण बरोबर 3 तासात बाहेर पडतो आपण. चला दादांना आपण बाय बाय करूया आणि आपला प्रवास पुढे करूया. चला पाहू ना बघा, इथे टोल आपण क्रॉस करून गाडी बघा तिथे लावली. तुम्हाला अशी बारीक दिसत आहे ना छोटी छोटीची, पण जवळच अशी, पण ती वाईड अँगलमध्ये आपण शूट करतो म्हणून दोन्ही गाड्या तिकडे लावल्यात. आणि आम्ही आलो आहे चहा प्यायला.